नमो आदेश मित्रांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती खूप वेगळी, रहस्यमय आणि अनेक लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. आजचा विषय आहे चकवा म्हणजे काय, चकवा कसा होतो आणि चकव्यातून बाहेर पडायचे उपाय कोणते. हा विषय तुम्ही कधी ना कधी ऐकलेलाच असेल. तर चकवा म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, चकवा म्हणजे अशी अवस्था जिथे माणूस दिशाभूल होतो. उदाहरणार्थ, जंगलात ट्रेकिंग करताना, घाटातून गाडीत जाताना, किल्ल्यावर फिरताना, नदीकाठी पाण्यात मासे किंवा खेकडे पकडताना माणूस फिरून फिरून त्याच जागेवर येतो. वेळेचा, दिशेचा अंदाज लागत नाही. असूनही रस्ता सापडत नाही. यालाच आपण चकवा म्हणतो. चकवा कुठे जास्त होतो? चकवा प्रामुख्याने आढळतो घनदाट जंगलात, कोकण भागात, किल्ले गडावर, नदीकाठी, घाट रस्त्यांमध्ये. विशेषतः एकांत, थंड व रहस्यमय वातावरणात चकवा जास्त होतो असे मानले जाते. चकवा होण्याची मुख्य कारणे: एक तर भुताटकी, म्हणजे काही ठिकाणी अपघात झालेले असतात, कोणी मृत्युमुखी पडलेले असतात, त्या जागेची ऊर्जा वेगळी होते. अशा ठिकाणी गेले की त्या शक्तीचा माणसाची दिशा भ्रमित करतात. दुसरी म्हणजे भुलन मित्रांनो, भारत भूमीत प्रत्येक झाड, वेल उपयोगाची आहे. भुलन ही एक अशी वनस्पती आहे जिच्या संपर्कात आल्यानंतर माणसाला भूल पडते. जंगलात चालताना वरून, खालून, आजूबाजूने अशा वेली गेल्या असतील तर माणूस फिरून फिरून त्याच जागेवर येतो. तर इतर चकव्यांचे पण प्रकार आहेत. जंगलात ससा आणि किंवा प्राणी हळूहळू माणसाला अडकलेल्या जागी नेतात. कोकणात खेकडे पकडताना थैली भरते पण नंतर रिकामीच दिसते. घाटात गाडी चालवताना रस्ता सापडत नाही. किल्ल्यावर गाडलेले धन, मृत सैनिक, पाण्यातील पाणबुड्यांचा चकवा, असे भरपूर आहेत. तर चकवा थांबवण्याचे 5 प्रभावी उपाय आहेत. एक उपाय म्हणजे दगड प्लस लघुशंक प्रयोग. 4 दिशांचे 4 दगड घ्या. एक स्वतःच्या जागेचा दगड घ्या. लघुशंका करून 2 मिनिटे थांबा. त्या दगडावर थुंकून पुढे निघा. मार्ग नक्की मिळतो. दुसरा उपाय म्हणजे निडरपणा आणि मातृशरण. घाबरू नका. गाडीत असाल तर खाली उतरा. झाडाला, धरती मातेला नमन करा. 4 दिशांना नमन करा. बोला, आई मी तुझ्या शरण आलो आहे. तिसरा उपाय शाबर मंत्र प्रयोग. पाण्याच्या बाटलीवर 7 वेळा म्हणा, ओम नमो आदेश, चलो चलो मच्छिंदर गोरख आया. तर 4 दिशांना पाणी शिंपडा. तोंडावर पाणी घ्या. 2 घोट पाणी प्या. चकवा त्वरित दूर होतो. तर चौथा उपाय तर कुलदेवी, कुलदेवताचा आवाज. वाहत्या पाण्यावर आपल्या कुलदेवी, कुलदेवताचे नाव घ्या. पाणी 4 दिशांना शिंपडा. पायावर पाणी टाका. मार्गाला लागा. 5वा उपाय म्हणजे शिव्या आणि थुंकणे. हा उपाय थोडा घाणेरडा आहे पण प्रभावी आहे. त्या शक्तीला शिव्या द्या. 3 वेळा सुमारे समोर थुंका. ठामपणे पुढे निघा. चकवा बाजूला हटतो. शेवटचा संदेश: मित्रांनो, ही माहिती अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही तर अनुभवावर आधारित जनजागृतीसाठीच आहे. तुम्हाला काही प्रश्न, अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मच्छिंद्रनाथ प्रसन्न चॅनलला सबस्क्राईब करा. नमो आदेश. भेटू नवीन व्हिडिओसह.